आदेश जनतेचा न्यूज चॅनेलमध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत। पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। पुणे विमानतळावर घुसला बिबट्या, प्रवाशांची भीतीने उडाली गाळण। सोमवारी सकाळी आणि रात्री बिबट्या दिसल्याने विमानतळ प्रशासन आणि वन विभाग सतर्क झाला असून बिबट्याचा शोध घेतला जातो आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी दोनदा बिबट्या दिसल्याचं प्रवाशांमध्ये आणि विमानतळ शेजारी राहणाऱ्या स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे। सोमवारी सकाळी आणि रात्री बिबट्या दिसल्याने प्रशासन आणि वन विभाग सतर्क झाला असून बिबट्याचा शोध घेतला जातो आहे। हा बिबट्या नवीन टर्मिनलपासून अवघ्या 800 मीटर अंतरावर असल्याने प्रवाशांची भीतीने गाळण उडाली आहे। स्थानिक नागरिकांच्या ग्रुपवर बिबट्या व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे। पुणे विमानतळावर सोमवारी सकाळी 7 वाजता आणि रात्री 8 वाजता दोनदा बिबट्या दिसला। स्थानिक नागरिकांच्या ग्रुपमध्ये पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये विमानतळाच्या एअर साईडवर प्रतिबंधित क्षेत्र जिथे लँडिंग, टेक ऑफ आणि जमिनीवरील हालचाली यासारख्या महत्त्वाचे विमान ऑपरेशन्स होतात तिथे बिबट्या आढळून आला आहे। पण सोमवारी विमानांच्या उड्डाणांवर कोणताही परिणाम झालेला नाही असं विमानतळावरील सूत्रांनी सांगितलं आहे। पुणे विमानतळ सल्लागार समितीने विमानतळ परिसरात वन्य विभाग प्राण्यांच्या वावराबाबत चर्चा करण्यासाठी ज्या दिवशी बैठक घेतली त्याच दिवशी बिबट्या दिसला। बैठकीदरम्यान पुणे विमानतळाचे संयुक्तपणे संचालन करणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई करण्याचं आवाहन केल्याचं समजत आहे। सल्लागार समिती बैठक नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यात IAF आणि इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते। मोहोळ यांनी सांगितलं की बैठकीदरम्यान बिबट्या दिसण्याबद्दल चर्चा झाली आणि ती चर्चा अधिक जाणून घेण्यासाठी मी पुणे विमानतळ संचालक आणि अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की ते विमानतळ परिसरात बिबट्याचा माग काढत आहेत। सोमवारी सकाळी 7 वाजता आणि नंतर दिवसा रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तो दिसला। रात्री तो सुमारे धावपट्टीपासून 500 मीटर आणि नवीन टर्मिनल इमारतीपासून 700 ते 800 मीटर अंतरावर दिसला। आम्ही विमानतळाच्या एअर साईडवर त्याचा शोध घेत आहोत। कॅमेरा ट्रॅप बसवलेले आहेत। आम्हाला आशा आहे आम्ही मंगळवारी त्याला पकडू असे पुणे विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर सुरेश वरक यांनी म्हटलं आहे। नवीन बातम्यांसाठी पाहत रहा आदेश जनतेचा न्यूज चॅनेल। लाईक करा, कमेंट करा, कमेंटद्वारे आपली मतं आमच्यापर्यंत पोहोचवा, सबस्क्राईब करा।